काय चोळतो तिकडे उभा राहून इथे येऊन चोळ की आमच्या समोर. हो मी तंबाखूचा इडा तोडू राहिलो. अरे बाबा तंबाखूचा इडा नाही हा गुणकारी काढा आहे. गुणकारी नाही आर्थिक आहे, आर्थिक पण आहे लई बारी. अरे ते गुणकारी सोडा चड्डीचा नाडा सुटला त्याचं काय. व्यसन करणं हे माणसाला खूप हानिकारक आहे. त्यामुळे माझं सर्वांना असं मत आहे की तंबाखू हे तुम्ही व्यसन सोडून द्यावं. अरे काय बोलले दादा तुम्ही बरं का. बरोबर बोलले. आयुर्वेदिक गुणकारी वगैरे काही नाही. याने आपल्याला कॅन्सर होतो. बोलणं ठीक आहे पण तंबाखू जर सोडली तर माणसाला टाइमपास साठी असं तंबाखू साठी दुसरं व्यसन कुठे आहे. अहो सकाळचे वांदे होता त्याचं काय. आपल्याला काय तर जात नाही. काय सांगू तुम्हाला जेवढी चहाची आहे ना तेवढी ह्याची गरज आहे. वय मान्य आहे पण आजही माणसं काही असे आहे की ते निर्व्यसनी की त्यांना तंबाखूचं व्यसन नाही. पण दादा मी एक बोलू का. जो तंबाखू खातो, दारू पितो, सिगरेट खातो, सिगरेट पितो, गुटखा खातो त्याला काही होत नाही. पण जे काही करत नाही जे निर्व्यसनी असतात ते 4-4, 15-15 दिवस हॉस्पिटल मध्ये बोला आता यावर काय काय तुमचं मत आहे? त्यांचं निव्वळ कारण काय आहे की ते व्हेजिटेबल व्हेज मध्ये असलेल्या भाज्या खातात त्यामुळे त्यांना तो त्रास होतो. पण तुम्ही जर जुन्या भांड्यांच्या वस्तूमध्ये भाजीपाला काढून ठेवला तर तुम्हाला कॅन्सर होणार. अहो तंबाखू मध्ये मी पत्ती झाली ना ती पण व्हेजिटेबलच झाली ना. ते पण तुम्ही बरोबर बोलले. पण दादा मला एक सांगा या विषयावर तोडगा काय आहे तुमचं. मी काय म्हणतोय दादा ते तंबाखू खाऊन तुझ्या हाडांचा काढ आणि तुंतुना झालाय ना त्याचं काय. अरे ते प्रत्येकाला नाही होत. ते प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड आहे. आता हा खातो का काय तरी याचा झालाय मग काय म्हणशील का त्याचे नाही झाला. आता हे एवढे खातात यांचा नाही झाला मग बोला ना. अरे म्हणतात ना ते बियर मुळे बॉडी होते. तसा विषय आहे तो. अरे मग आवडतीचा विषय की मामा पाच सकल झाली ती आपल्या पार्टीत शामिल झालो. भाऊ तुम्ही एकत्र वाहिलं सगळे एकत्र चला समजा संध्याकाळी practice करू आज. आज पार्टीत मंगल भावानया